मी इटलीवरून लिंबू घेऊन येणार आहे. ह्याने काय केलं? वाव, ह्या अशा टेंट मध्ये आम्ही राहणार आहोत. कसली कसली क्यूट दिसते मी आज. आता हरिण दिसलंय, पुढ्याचा वाघ नको दिसायला. आप भी सब आंटी आप तो वायरल हो रही है भैया, पता नहीं रे किस चीज की वायरल हो रही है. वाघ मी ज्या ठिकाणी हॉस्पिटलला जाते ना त्या ठिकाणी साईडला असतात, पण मला कधी दर्शन झालं नाही. एवढा 25 रुपयाचं एक लिंबू. गुड मॉर्निंग. हा आहे आमचा चौथा दिवस, लास्ट दिवस. हे हॉटेलला चेकआउट करतोय. हॉटेलची रूम बघू नका, खूप घाण आहे. आणि हा माझा आहे आउटफिट आजचा. आज आम्ही जाणार आहोत पहिल्यांदा इथे हे खाली रिसेप्शनला सामान वगैरे ठेवणार आहोत आणि मी जाणार आहोत झू बघून येणार आणि नंतर आम्ही जाणार आहोत पँगोटला. आमचं एक हॉटेल ऑलरेडी बुक केलेलं आहे आणि ते इतकं सुंदर हॉटेल आहे ना की ते हॉटेल बघून म्हणजे खूप पैसे पे केलेत त्या हॉटेलला. बट येस, वर्थ असावं ते. त्यामुळे आता आम्ही इथून चेकआउट करतो आणि लगेच आम्ही निघतो झूला आणि झू मधून आम्ही जातो पँगोटला. कसं वाटलं माझं आउटफिट प्लीज मला सांगा कसं वाटलं ते. काहीच आम्ही इकडे झूला आलोय आणि इथून आम्हाला स्ट्रेट जायचंय आणि हा त्याचा व्ह्यू आहे सुंदर. सगळी छोटे घरं दिसतात. हा पण छान आहे व्ह्यू. हो हा पण व्ह्यू छान आहे. चलो आता आपल्याला पुढे दुसऱ्या हॉटेलला पण जायचं. चला. स्कूल पिकनिक आले इकडे आणि ते पण झू एक्सप्लोर करतायत. खूप साफसफाई आहे इकडे. एरसी म्हणजे एकही पान वगैरे तुम्हाला दिसणार नाही, एकही प्लास्टिक कागद वगैरे दिसणार नाही, काहीच नाही. खूप सुंदर. इथून वाघ बघायला जायचंय. शतपावली करतोय तो वाघ. मी ज्या ठिकाणी हॉस्पिटलला जाते ना त्या ठिकाणी साईडला असतात, पण मला कधी दर्शन झालं नाही. कसं चालतंय, नुसतं शतपावली करतोय. त्याचे पाय बघ कसले झाड आहेत एक आणि पकडला ना त्याने. संपलाच विषय. हा बियर आहे. आतमध्ये एरिया भरपूर मोठा आहे, म्हणजे खूप तुम्ही चढत जायचंय. खूप मोठा एरिया आहे. तर तहान लागले का? असे सगळे ॲनिमल्स जवळून बघता येतात. भारी. हा तर नुसता धावतोच आहे, जिकडे दिसेल वाघ तिकडे धावतोय. मला सोडा इथं. राहा इथेच. माझाच मेकअप छान दिसतोय ना. कसली क्यूट दिसतेय मी आज. बघ ना मेकअप बघ कसला दिसतोय माझा. मेकअप काय नाही केलंय, जस्ट मी फाउंडेशन लावलंय आणि ब्लश केलंय आणि लिपस्टिक अँड ऑल, दॅट्स इट. आणि बाकी क्यूट दिसते मी. कसली क्यूट दिसते. हा इकडे गेलाय आणि उगाच एक्झॅज्युरेट करतो की आईला कसलं भारी आहे, त्याच्यामुळे मला पण जावं लागतंय. मला असं वाटतं की यार मी बघितलं असतं तर बरं झालं असतं, म्हणून मी पण जाते वर. गाइस आम्ही नेस्कॅफे चिल्ड लाटे घेतले. भुना हुआ भुट्टा हम खा रहे अभी. ऐसे ही मेरे बताने किसी ने वीडियो बनाकर लिया, बनाकर जो ले गया होगा काट दी तो काट देने देगा, कोई बात नहीं बेटे जी. अब क्या कहूँ भैया, पता भी नहीं मुझे किसने बनाई होगी.
अब वो वीडियो ऐसी वायरल हुई साले, जहाँ पे भी आज सुबह मंदिर गई हनुमानगढ़, वहाँ पे भी सब आंटी आप तो वायरल हो रही है, भैया बता नहीं रहे किस चीज की वायरल हो रही है। हाँ सबको मालूम देते इधर। परसों ऐसी कस्टमर कह रहे नीचे मालोर में बैठी मैं, हाँ। वो मेरी वीडियो देखकर तब मेरे पास आए। अच्छा हाँ आंटी अपने आप की वीडियो देखी तब आया। ह्या आंटींची व्हिडिओ व्हायरल झालेली आणि आता माझ्या व्हिडिओमध्ये और अब मेरे व्हिडिओ में आओगे आप। गाईज आम्ही आमचं सामान घेतलेलं आहे, कशी बशी बॅग भरलेली आहे आणि ही पर्स आणि ही बॅग मी गाडी चालवणार आहे नो डाऊट। आणि आता आम्ही पांगोटला जाणार आहोत, वाजलेत लेट झालं आहे 12 वाजलेत आणि आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागेल तिथे पोचायला। आता मी तुम्हाला कुठे मी व्हिडिओ वगैरे करणार नाही, मी डायरेक्ट तिकडे जाऊनच तुम्हाला भेटेन पांगोटला। सो लेट्स गो। आम्ही मध्येच थांबलोय इथे चणे आणि ते वॉटर बॉटल वगैरे तहान लागले त्यामुळे ते प्यायला। काय मिरची काय? हाँ सिर्फ स्पाइसी का प्रॉब्लम नाही, चटपटा बनाओ भैया। आणि हा आहे व्ह्यू। अजून आम्हाला 30 मिनिट म्हणजे अर्धा तास ट्रॅव्हल करायचं आहे आमच्या हॉटेलला पोहोचेपर्यंत। 1:15 पोहोचू आम्ही। हा 1:30 तरी वाजतील तसं थांबत थांबत गेल्यानंतर। हे हेल्मेट आम्हाला आवडलेले आहेत, आम्ही ह्याची स्पेशल व्लॉग मध्ये हे करणार आहे। हे हेल्मेट इकडे असेच असतात, हे मागे बसणाऱ्यांसाठी आणि पुढे बसणाऱ्यांसाठी। जरी मी ड्राईव्ह करत असेल तरी सुद्धा मला हाच हेल्मेट देतो त्याच्यामुळे मला हाच आता हा माझ्या नावावरती करायचा आहे। केलेलं आहे, करायचं हा केलेलं आहे ऑलरेडी। उद्या सकाळी त्याची डील संपणार आहे। कितने काय 25 का एक लिंबू काय 25 रुपयाचा, एवढा 25 रुपयाचा एक लिंबू घरी दाखवायला बघितलंय आम्ही। मी इटलीवरून लिंबू घेऊन येणार आहे नेक्स्ट टाइम। इटलीला पण ह्याच्यापेक्षा मोठमोठे असू दे। डेस्टिनेशन द कासल ग्लॅम्प। वाव, ह्या अशा टेंटमध्ये आम्ही राहणार आहोत। ग्रेट। पण तुम्ही नैनितालवरून इकडे याल ना तेव्हा खूप घाण रस्ता आहे, खूप घाण। म्हणजे तुम्ही तुमच्या आता हां मी तर प्रो ड्रायव्हर आहे म्हणा, पण तुम्ही तुमच्या रिस्कवरती बाईकने या, नंतर गपचूप कात घेऊन याला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। इज वेलकम ड्रिंक ब्रासचं ज्यूस, जे की हार्टसाठी चांगलं असतं असं ते म्हणतात। इथलं लोकल वनस्पतीपासून बनवलेलं आहे। चांगलं आहे। कॅरम पूल, वाव पूल कसं खेळतात आय डोंट नो, बट पूल खेळतात। वाव कॅरम, द व्ह्यू। आणि आम्ही तो कॉर्नरवाला घेणार आहोत। हा असं नाही, असं 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 चल काय पण। आता मी केली ती बघा कसं फुगलेला चेहरा, नाक बघा लहान झालेलं आहे, हे बघा नाक। हा मॅडमने असा एक शॉट लावलेला आहे परफेक्ट। नेम नेम लावा, नेम लावा। उद्या मारते, थांब थांब। ए असं नाही, असं नाही, मी शिकवतो। इथं मारायचं, इथं। हा वेट
हां पण तू नाहीच बसत आहे. अरे तू थांब ना जरा, सबर कर ना जरा, शांती घे ना. हिथं बोट वेट, मी शिकवतो. हा उलटा पाहिजे, हा उलटा पाहिजे. हा उलटा असेल ना बघ बसला, बघितलंस? हे बसला काय त्याच्यात थोडी बसतात. तू कधी पूल खेळलाय? असं बघत नाही. बघ हां हां तिथं नाही, इथं हां. अशी तिकडे वजन अँगल कुठे जाईल माहितीये काय? तू मोबाईल यू उचली पटकन. हां परफेक्ट. हो झालं. ओके चल. ओके, आमची रूम साफ होईपर्यंत म्हणजे क्लीन वगैरे होईपर्यंत आम्ही टाइमपास करत होतो. आता आमची रूम झाली साफ. मला चेस खेळता येत नाही, मी कॅरम खेळते. ठीक आहे. ओके चलो, तर रूम बघायला जाऊया. बॅग घेऊन गेले. हा आहे व्ह्यू आणि हा आहे आमचं हॉटेल. ही आमची रूम. वेट ले मी शो यू आतमध्ये कसं आहे ते. ओ माय गॉड, आतमध्ये ये हे पूर्ण ओपन होतं आणि वरती पूर्ण विंडो आहे, पूर्ण ओपन करू शकतो. येस, ओ वर्थ. इथे कबर्ड्स, येस गुड नाईस. इकडे 2 चेअर आणि एक टीपॉय. इथे पाणी, तुम्ही कॉफी वगैरे, कॉफी युनिट आहे. इथे हीटर आहे, सॉरी इकडे AC आहे, इकडे हीटर आहे. अँड वॉशरूम बघूया आपण एकदा. ओ वाव, क्यूट, एकदम क्यूट. इथे बाथ एरिया आहे हा आणि इकडे वॉशरूम. येस, टू गुड टू गुड टू गुड टू गुड. इथे मिनी मिरर. इकडे त्यांनी सगळे डेंटल किट, वाव, कोम वगैरे सगळं दिलेलं आहे. ग्रेट 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 मॅन, ग्रेट ग्रेट. इथे बऱ्यापैकी गरम होतंय त्यामुळे खूप भारी आहे. कारण ना आम्ही खूप थंडीतून आलो आणि आम्हाला एवढी थंडी नाही सहनच होत नाही. हे बघ इथे हीटर आहे. अरे सॉरी, हे बघ इथे. इकडे जकोजीची तयारी चालू आहे. इकडे जकोजी पण आहे, ह्याच्यामध्ये हॉट वॉटर येईल आणि आम्ही एन्जॉय करू. मी तर एन्जॉय करणार आहे, ह्याचं मला माहीत नाही पण मी एन्जॉय करणार आहे. खूप सारे फोटोज, खूप सारे व्हिडिओज मी घेणार. आणि येस, मला ह्याची भीती वाटते पण मला म्हटले की तुम्ही काय प्रॉब्लेम नाही, हे खूप फर्म आहे, एकदम छान आहे. त्यामुळे गेलो तर एकदम खाली डायरेक्ट वाट. ये द व्यू यार, माइंड वॉबलिंग. येस, हे ऑन कर बघू. हे ऑन केलं, बटन दाबलं, ऑन केलं, रिमोट आहे इथे, दाब. अँड हे असं, वाव, कूल ना. आता आम्ही जातोय जेवायला, म्हणजे लंचला आम्ही खाली जातोय. मला जास्त भूक नाही आहे, हॉटेल बघूनच माझं पोट भरलंय बऱ्यापैकी. एक रुपया सक्सेसफुल म्हणजे एकदम वाया गेला नाही आहे ह्या ट्रिपमध्ये. आणि इतकं सुंदर व्ह्यू आणि इतकं सुंदर हॉटेल, क्लीन, प्लस मी फर्स्ट टाईम अशा हॉटेल्स, अशा रूम एक्सप्लोर करते आणि अजून खूप काही काही एक्सप्लोर करेन मी. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून खूप सारे व्हिडिओज, खूप सारे फोटो इंस्टाग्रामला येतील. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा.
ही आमची रूम आहे. इथून दिसते अशी, एवढी हाईटवर आहे. आणि इथे रेस्टॉरंट आहे यांचं. इथे मी इटालियन पास्ता मागवलाय आणि ह्याने दाल खिचडी मागवले. म्हणजे लाईक 2 वेगवेगळे अपोजिट एकदम फूड आम्ही ऑर्डर केले. बस इथे जरा ऊन आहे, इथे जरा गरम होतंय, त्यामुळे खूप भारी वाटतंय. लोकांना दाखवायचं म्हणून खायचं नसतं, आपल्याला आवडतं ते खायचं असतं. मग मला पास्ता मॅगी वगैरे आवडतं. ओके, मग मला दाल खिचडी सो खूप छान आहे हे, मला फार आवडलं. इटालियन पास्ता मागवला गेला आहे आणि आता मी खायला सुरुवात करते. अच्छा, तुला पाहिजे घ्या. मी पास्ता ऑर्डर केलाय आणि दाल खिचडी ऑर्डर केली. वी आर नॉट सेम ब्रो. गाईज आम्ही जेवायला आलेलो आहे आता. माझं आता डाळ खिचडी आवडीप्रमाणे खाऊन झालेलं आहे. ओके, आणि श्रुतिकाला हे पास्ता आहे तो संपत नाही आहे. मग मी तिच्यासाठी ही आयडिया केलेली आहे. तर मेनू कार्ड तिच्या समोर ठेवलेलं आहे. तिथं प्राईस बघितली पास्ताची, श्रुतिका खाते. मेनू कार्डची किंमत बघते आणि खाते, किंमत बघते खाते. महाराष्ट्रीयन गर्ल इटिंग पास्ता नहीं तो. हा ड्रेस घाल ना. हा ड्रेस तू ट्राय तर कर. We have been together for more than 9 years. There have been many ups and downs, and yet we have faced everything together. You have supported me in the many things and shown me the right way. Thank you for that. I need these companions of yours for the rest of my life. Will you marry me to give me such support for the rest of my life? I love you, Shrutika. गाईज, ही प्रपोज्ड मी And आणि सगळं त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. लाईक खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला सगळ्या स्टोरीज वगैरे ऐकायची असेल तर तुम्हाला मला म्हणजे कमेंटमध्ये सांगा, मग आम्ही तुम्हाला तसा पण व्लॉग घेऊन येऊ स्टोरीचा. खूप सारे फोटोशूट झालेला आहे, खूप व्हिडिओज केलेले आहेत आम्ही. जर तुम्हाला, आणि येस, हा ड्रेस मला ह्यानेच गिफ्ट केलेला आहे. सो सांगा कसा आहे हा ड्रेस. थँक्यू सो मच फॉर द ड्रेस अँड रिंग. मी खाली जाऊ थोड्या वेळाने. आता थोडं गारगार व्हायला लागलंय ना इथे आतमध्ये. ते मी आता हे मेंटेन ठेवलं टेम्परेचर म्हणून. आणि आता जाऊ थोड्या वेळाने आम्ही खाली. पूल खेळू. मला पूल येत नाही खेळता, ह्याला पण येत नाही, पण आम्ही उगाच मजा मस्करी करू. मस्तपैकी कॅरम खेळू आपण. तुला मी कॅरम मध्ये अशी हरवेन ना, एकच गेम खेळू. नाही, चेस नाही मला येत. मी तेवढी बुद्धिवान नाहीये चेस खेळण्यासारखी, पण मी तुला कॅरम मध्ये हरवू शकते. सो तू कॅरम माझ्यासोबत खेळू शकतोस. चला बघूया. आणि येस, कॅरम खेळू आणि नंतर डिनर करून मग आम्ही सकाळी उद्या लवकर आम्हाला जायचे. कारण ना माहिती, इथून पँगोटला आम्ही आहोत. पँगोटवरून आम्हाला नैनितालला सकाळी जायचंय, कारण उद्या आमची 4 वाजताची फ्लाईट आहे. त्यामुळे आम्हाला 2 वाजता तरी तिकडे जावं लागेल चेक इनसाठी. त्यामुळे इकडून आम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल. इथून आम्ही 5:30 वाजता वगैरे निघू. खूप काळोखाच असेल इथे आणि आम्ही आहोत जंगलातून आम्ही अशी. आणि खूप घाण रस्ता आहे तुम्हाला सांगते. तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना तर प्लीज कॅब करा. जर तुम्ही प्रो ड्रायव्हर असाल ना तरच या, अदरवाईज तुम्ही इकडे
कार करूनच या. मी घेऊन आले तुला. कार घेऊन या इकडे यायचं असेल तर पण या, कारण काय माहितीये ही प्रॉपर्टी खूप छान आहे आणि येऊन तुमचं दिल एकदम खुश होऊन जाईल. इतकं भारी आहे ना, आमचं दिल खुश झालेलं आहे. हा आम्हाला असं वाटतंय की आम्ही एक दिवस बिफोर का नाही आलो इकडे. हा, एक दिवस अगोदर आम्ही आलो असतो तर चांगला अजून म्हणजे अगदी 10 वाजेपर्यंत थांबून चेकआउट टाइम पर्यंत आम्ही थांबलो असतो आणि पुरेपूर वापर केला असता ह्या प्रॉपर्टीचा. पण ठीक आहे, पण आलोय नैनितालला येऊन आपण इकडे आलोय हे इम्पॉर्टंट आहे, राईट. हा, तर सकाळी आम्ही 5:30 वाजता निघू. 6 वाजेपर्यंत 6:15 वाजेपर्यंत आम्ही नैनितालला पोहोचू. आम्ही तिकडे कॅब ड्रायव्हरला अगोदरच बुक केलेली आहे, बुक केलेली आहे. सो तिकडून मग आम्ही दिल्लीला जाऊ. गाईज, रात्र झाले, संध्याकाळ होत चालले आणि संध्याकाळचं हे काहीसं असं व्ह्यू दिसतंय. वाव. आणि हे तुम्हाला बाहेरून दाखवते मी कसं आहे ते. आम्ही आलो इकडे पूल खेळायला आणि दोघांना पण खेळता येत नाही, पण शायनिंग दोघांना पण मारायची. मॅडमनी माझ्यासोबत चॅलेंज लावलेलं आहे, मी किती कॅरम चांगलं खेळते. मग ॲक्च्युली मला तर कॅरम एवढं चांगलं खास खेळता येत नाही, पण तरी पण आपण बघूया. बस ना, बसून खा ना. मला दिसतच नाही क्वीन कोणी काढली आणि कव्हर कोणी काढलं सांग जरा. क्वीन आणि कव्हर बाबा श्रुतिकाने काढलेली आहे, पण अजून गेम ओके नाही, अजून चालू आहे, गेम चालू आहे. ओके ओके ओके. बोल काय थांबा वेट. क्वीन आणि कव्हर श्रुतिकाने काढली आणि आता गेम बघा. माझे ब्लॅक्स होते आणि श्रुतिकाचे व्हाईट होते. एक व्हाईट राहिलेली. आता उभं राहून म्हणजे काय, तुम्ही आहे त्याच पोझिशनमध्ये उभं राहून गेम खेळणार. ह्याने काय केलं, आता माणसं काढणं सांगायला गेलेली आहेत. चला सी, ह्याचे व्हाईट आहेत, माझे ब्लॅक आहेत. एक क्वीन राहिले आणि दोघांचे एक कव्हर राहिले. बघूया आता कोण जिंकतंय ते. आम्ही जिंकलो की तुम्हाला खरं खरं येऊन सांगू. ओके, चलो घ्या. ते मी अकोला जिल्ह्यातल्या चॅम्पियन क्वीन कव्हर सकट. आता किती चिडणार. एक मिनिट, पेन म्हणजे तू कव्हर अगोदर हलवलं, हे अलाउड नाहीये. काही नाही. तू कव्हर अगोदर चिडलेल्या माणसं अशी बोलतात. तेवढी चल चेस करूया. हा चेस मध्ये हरवतो तुला. नाईट व्ह्यू असा आहे काहीसा. आणि हे हॉटेल म्हणजे हे रेस्टॉरंट आहे. आतमध्ये जाऊन आपण खाऊ शकतो. नाईस. गाईज, आम्ही आई पिक्चर बघतोय आणि इकडे टाइमपास म्हणून फ्रेंच फ्राईज मागवलेत ह्याने. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजलेत आणि इकडे खूप जास्त थंडी आहे. आणि आम्हाला इकडून पँगोटवरून जायचं आहे नैनितालला आणि 6 वाजता इकडे आमची कॅब येणार आहे दिल्लीला न्यायला. त्याच्यामुळे लवकरात लवकर जावं लागतं आहे. मी कपड्यांवर कपडे घातलेत कारण आम्ही स्वेटरच ते घेऊन आलो आहे म्हणून. ह्याने पण सेम तसंच केलं आहे. खूप थंडी आहे इकडे. आता आम्ही निघतो, मग डायरेक्ट मी तिकडेच भेटते, नैनिताललाच भेटते. काहीच अजून आम्ही गारटलोय आणि आता कॅबमध्ये बसला. आम्ही पँगोटवरून नैनितालला येईपर्यंत मला 1.5 तास लागलेला आणि त्याच्यामध्ये खूप हवा टाईट झालेली आमची. आम्हाला हरिण पण दिसलं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी दिसले येताना आणि एकच कार दिसली, बाकी कोणी नव्हतं रस्त्याला. त्याच्यामुळे
स्वामीला सांगते, स्वामी फक्त आम्हाला नीट नैनितालला पोहोचू देत, नैनितालला नीट पोहोचू देत बस. 25 किलोमीटरचा रस्ता आणि आम्ही निघालेलो एकदम काळोखात. हो ना, काळोख खूप होता. आणि आम्हाला तो हॉटेलवाला म्हणत होते, मी म्हटलं टायगर मिल सकता है क्या? हाँ मिल भी सकता है टायगर. अरे काय आहे. दिसलं तेव्हा आमचा हवा टाईट झालेली. म्हटलं आता हरिण दिसलाय, पुढाचा वाघ नको दिसायला. बस आता निघालोय आम्ही दिल्लीला जायला. गाईज आम्ही येताना ज्या ठिकाणी थांबलेलो ना जेवायला, म्हणजे नाश्ता करायला, त्या ठिकाणीच आता थांबलोय आम्ही, राजाची ढाबा म्हणून. हा आम्हाला बरोबर थांबवलं गेलंय. त्यामुळे आता इकडे काहीतरी खातो, ब्रेकफास्ट करतो आणि मग जातो. स्पेशलिटी. येस, दोघंच आहोत आम्ही, दोघंच आहोत. पण आमच्यासाठी एवढं मोठं टेबल दिलं. गाईज मी आलू प्याज पराठा मागवलाय आणि ह्याने मिक्स व्हेज पराठा मागवलाय. आता आम्ही खातो, भूक लागली सकाळ. हां, आणि मी कोल्ड कॉफी पण मागवले. दिल्लीमध्ये पोचले आम्ही. सो आता मी आहे हॉस्पिटलला आणि मी व्हिडिओ एडिट करत होते माझ्या फ्री टाईममध्ये. सो मला तुम्हाला सांगायचं आहे की शशांकने मला प्रपोज केलं इथे पँगोटला जाऊन. हे माझ्यासाठी ना सरप्राईज होतं आणि मला त्याचे थोडेफार असं डाऊट येत होता. ऑब्व्हियसली मी ऑब्झर्व खूप छान करते, त्याच्यामुळे मला माहिती होतं की काहीतरी चाललंय. बाय माझी बहीण जेव्हा तो पुण्याला आलेला होता आणि मी पण पुण्याला होते, तेव्हा त्याने दोघं जण बाहेर गेलेले आणि बराच वेळ झाले ते येतच नव्हते. आणि जेव्हा आला ना तो शशांक आतमध्ये, त्यावेळेला त्याच्या हातामध्ये असा एक बॉक्स होता जे की ते लपवून येत होता. सो म्हटलं ठीक आहे, काहीतरी आहे, नक्कीच आहे. आणि नंतर आणि अशा ट्रिपचं प्लॅनिंग चालू होतं. सो कुठेतरी मला डाऊट येत होता. अँड या हिज प्रपोज मी. आणि मस्त रिंग मस्त आहे, मला आवडली. आणि हॉटेलबद्दल तुम्हाला सांगते, कासल ग्लॅम असं हॉटेलचं नाव आहे. त्या खूप छान आहे हॉटेल, मस्त आहे, सर्व्हिस खूप छान आहे. तुमच्या एका कॉलवरती सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होतात. बट खूप महाग हॉटेल आहे, खूप महाग. म्हणजे तुम्ही जर आम्ही 300 रुपयाचं राईस, माझ्या एकटीचं पण पोट भरलं नाही. 300 रुपयाचं राईस एवढूसा, म्हणजे तुम्ही राईस देताय की सोनं देताय. भाजीची क्वांटिटी खूप जास्त होती. फ्रेंच फ्राईज आम्ही ऑर्डर केलेले, ते पण वाटतं खूप महाग होते. क्वांटिटी खूप कमी आणि प्राईस खूप जास्त तिथे आहे. सो तुम्ही हे लक्षात ठेवा. बाकी वन टाइम एक्सपिरियन्ससाठी हॉटेल खूप छान आहेत, हे मला खूप आवडलं. तुम्ही नक्कीच जाऊ शकता. बट जाताना रस्ता खूप घाण आहे, त्याच्यामुळे रस्ता आता नीट झाला असेल तर आय डोंट नो, बट जाताना तिकडे रस्ता खूप घाण आहे. त्यामुळे जरा सावकाश जा, जपून जा. आमच्यासारखा मूर्खपणा करू नका, पहाटे निघू नका. पँगोटवरून नैनितालला यायला जवळपास अर्धा पाऊण तास नक्कीच लागतो. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारेच तुमचं शेड्यूल तयार करा की तुम्ही जरा उजेडाचेच याल, कारण खूप जंगली एरिया आहे, तिथे खूप जंगली प्राणी सापडतात. आमच्या समोर लिटरली याच्या समोर हरिण होतं. म्हणजे मी गाडी चालवते आणि अरे हे कोण आहे, कळलं की हे पटेरी व्हाईट डॉट्स असतात ना, ते हरिण होतं. ते हरिण आल्यानंतर आम्ही खूप घाबरलो की आता हरिण आले, थोड्या वेळाने वाघ आला तर काय करू, असं झालं आमची अवस्था. बट नैनितालची ट्रिप खूप सुंदर गेली, खूप जास्त सुंदर होती. सगळं त्यांनी 5 स्टार टाईपच केलेलं, म्हणजे प्लेन, कॅब आणि AC बस. म्हणजे काही त्याने असं मला ऑटो नाही, कुठे चालत फिरणं नाही, काहीच नाही. त्यांनी प्रॉपर सगळं खूप छान प्लॅन केलेला होता. मला खूप आवडलं. अशाच ट्रिप्स प्लॅन करत जा, असंच मला सरप्राईज देत जा, मला खूप आवडेल. सो येस, हा होता माझा ब्लॉग. हे होते माझे नैनितालचे ट्रॅव्हल ब्लॉग.
पहिल्यापासून तुम्हाला मी खाली सगळे लिंक देतच राहीन पहिल्यापासूनचे ब्लॉग्सची, जर तुम्ही कोणी मिस केला असाल तर. जर तुम्ही बघितला नसाल ते ब्लॉग तर माझ्या चॅनलला अवेलेबल आहेत, जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो येस, हा होता माझा ब्लॉग. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज गाईज सबस्क्राईब करा. काय फरक पडतो काय सबस्क्राईब करायला, तुम्हाला करा, तुम्हाला नोटिफिकेशन जातील, छान छान व्हिडिओज, ट्रॅव्हल ब्लॉग्स येतील. सो येस, नवीन परत मी ब्लॉग घेऊन येईनच, ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येईन, फूड ब्लॉग घेऊन येईन. तोपर्यंत बाय गाईज.